नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे मस्त असा कुरकुरीत गोड मखाना। चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। तुमचे सुद्धा मुलं मखाने खात नसतील तर तुम्ही अशा पद्धतीने मस्त असे कुरकुरीत मखाने करून देऊ शकता। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी सर्वात आधी 100 ग्रॅम मखाने घेतलेले आहे। बघू शकता तुम्ही हे मखाने आता सध्या मऊ आहे। आपल्याला याला मस्त असे कढईमध्ये खमंग कुरकुरीत भाजून घ्यायचे आहे। इथे आता आपल्याला सर्वात आधी पॅन मध्ये तीळ भाजून घ्यायचे आहे। मखाण्यांमध्ये टाकण्यासाठी मी इथे 4 चमचे भरून तीळ घेतलेले आहे। हे तीळ आपल्याला मस्त असे खमंग भाजून घ्यायचे आहे। बघू शकता तुम्ही इथे माझे तीळ भाजून तयार झालेले आहे। हे तीळ आता आपण बाजूला काढून ठेवू आणि थंड करून घेऊ। त्यानंतर आपल्याला इथे त्याच पॅन मध्ये शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे। इथे शेंगदाणे सुद्धा मी 4 ते 5 चमचे छान असे खमंग भाजून घेणार आहे। शेंगदाण्यांचे आपल्याला साल काढून घ्यायचे आहे। इथे आता आपल्याला गॅस बंद करून शेंगदाणे सुद्धा बाजूला काढून ठेवायचे आहे। नंतर आपल्याला त्याच पॅन मध्ये 1 चमचा भरून तूप घालून घ्यायचं आहे। तूप घालून झाले की लगेचच त्यामध्ये मखाने घालून घ्यायचे आहे। मखाने आपल्याला मस्त असे भाजून घ्यायचे आहे, छान असे फ्राय करून घ्यायचे आहे। मीडियम गॅसवर आपल्याला मखाने मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। इथे मी मखाने 4 ते 5 मिनिटं मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलेले आहे। आपल्याला हाताने असे चिमटीत धरून दाबून बघायचे आहे। बघू शकता तुम्ही इथे आता आपल्याला गॅस बंद करून मखाने बाजूला काढून थंड करून घ्यायचे आहे। आणि त्यानंतर इथे मी 200 ग्रॅम गूळ घेतलेला आहे। बघू शकता तुम्ही हा गूळ आपल्याला पॅन मध्ये घालून घ्यायचा आहे आणि मस्त असा आपल्याला विरघळून घ्यायचा आहे। इथे मी गूळ चिरून घेतलेला आहे, तुम्ही किसून सुद्धा घेऊ शकता। आपल्याला असे गुळाचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहे। मोठे मोठे जर आपण ते तुकडे ठेवले तर आपला गूळ जळू शकते। त्यानंतर अगदी 2 चमचे भरून आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि गूळ मस्त असा मेल्ट करून घ्यायचा आहे। हा गूळ सुद्धा आपल्याला मीडियम गॅसवरच मेल्ट करायचा आहे, नाहीतर लगेच जळायला लागतो। बघू शकता तुम्ही 4 ते 5 मिनिटानंतर मस्त असा आपला गूळ मेल्ट झालेला आहे आणि हलकासा आपला पाक सुद्धा तयार झालेला आहे। त्यानंतर यामध्ये मी चमचाभर तूप घालून घेणार आहे। तूप घातल्यावर सुद्धा आपल्याला हे सर्व मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आता आपण चेक करून बघूया आपला पाक तयार झालेला आहे का। तर आपण इथे डिश मध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि त्यानंतर पाकाचे 2 ते 3 थेंब यामध्ये टाकून असं हाताने चेक करून बघायचं आहे। इथे आता आपल्याला पाक अशा पद्धतीने हाताने तोडून बघायचा आहे। हे जर आपला पाक हाताने इझिली तुटत असेल तर आपला पाक बनून तयार झालेला आहे। इथे आता आपल्याला अगदी चिमूटभर यामध्ये सोडा घालायचा आहे आणि सोडा घालून हे सर्व मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे। सोडा घालताना माझा व्हिडिओ इथे स्किप झालेला आहे। सोडा घालून झाल्यावर आपल्याला त्यानंतर यामध्ये
मखाने आणि भाजून घेतलेले तीळ घालून घ्यायचे आहे. हे सर्व आपल्याला आता अगदी फास्ट मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही इथे माझं हे सर्व छान असं मिक्स झालेलं आहे. हे मिक्स करण्याच्या आधीच आपल्याला एका भांड्याला, ज्या भांड्यामध्ये तुम्ही हे सर्व सेट करणार असाल त्याच भांड्याला आधीच आपल्याला तूप लावून तयार ठेवायचं आहे. सर्वात शेवटी यामध्ये आपण शेंगदाणे घालून घेऊ. शेंगदाण्याचे मी ते सालं काढून 2-2 असे तुकडे करून घेतलेले होते. तुम्ही जाडसर मिक्सरला सुद्धा वाटू शकता किंवा असं कुटून सुद्धा घेऊ शकता. हे सर्व आपल्याला छान असं मिक्स करून झालं की फक्त अगदी 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे. इथे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि लगेचच आपल्याला हे सर्व सेट करायला घ्यायचं आहे. इथे आता आपल्याला अशा पसरट आकाराचे परात किंवा ताट काहीही तुम्ही घेऊ शकता. त्यामध्ये हे सर्व आपल्याला मोकळं करून सेट करून घ्यायचं आहे. हे सर्व आपल्याला अगदी हलकसं थंड झालं की लगेचच हे सर्व आपल्याला मखाने मोकळे करून घ्यायचे आहे. जर तुम्ही हे याला खूप जास्त थंड होऊ दिले तर ते असे व्यवस्थित मोकळे होत नाही आणि तुटतात लगेच. इथे मी सर्व एक घेऊन एका भांड्यामध्ये वेगळे काढून घेणार आहे. तुम्ही याच ठिकाणी ताटामध्ये सुद्धा तिथल्या तिथे सुद्धा अशा प्रकारे मोकळे करून ठेवू शकता. बघू शकता तुम्ही इथे माझे सर्व मखाने मस्त असे थंडे झालेले आहे. आवाज येत असेल तुम्हाला, मस्त असे कुरकुरीत बनून तयार झालेले आहे. तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली. तर रेसिपी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.